अचानक मम्मीचं तिकीट करावं लागलं कॅन्सल, कारण की गोडूबाईच्या बाबांची तब्येत प्रचंड खराब झालेली. मी एकटी गोडूबाईला सांभाळू शकणार नव्हते, त्यामुळे मम्मीला थांबवून ठेवलं आणि मम्मी ही लगेचच 2-3 दिवसासाठी माझ्याकडे थांबलेली आहे. आता मला थोडासा आराम मिळणार. हो, बाय बाय. बायकोचा जीव कसा होते? बायकोचा जीव कसा होते? हे तुझ्यासाठी. वा वा, छान गिफ्ट आणलं मला. येस येस. पावसाळ्याचं लागतंय घरा. कितीला भेटलं पण? 1000 रुपयाला भेटले मला एक सगळं. बापरे. आपला अर्धा पगार याच्यामध्ये जाणार डायपर मध्ये पावसाळ्याचा. काय बघितलं का मॅडम? हे तुझ्यासाठी बाळा. किती? अर्धा पगार खालतो आम्ही तुझ्या याच्यामध्ये, बरं काय लक्षात ठेव. थँक्यू. वेलकम वेलकम. बनवती तू का रडतेस ग? किती छान छान हे बनवती. कुठे चाललं बाबा? नरी ए मम्मा, कुठे चालली तू? कुठे चालली? अरे 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 अरे, गेली वरती गेली. बाय. जा फिरून या. खाली जातेस मम्मा? नाही, वरती चालली आहे. आ मम्मी? बाबा काय करतात? आवाज दे बाबाला. बाबा. अरे बाबा. अरे. गोडूबाईमुळे मला घरातील कामं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे इतकी सारी घाण झालेली बघून मम्मीला काही चैन पडला नाही. तिने लगेचच ही घरातली साफसफाई करायला घेतली. मीही मदत करत होते. माझी गोडूबाई बघा ना, किती छान झोपली आहे. तिला बघतच राहावंसं वाटतंय. बाळा, ए नरी, काय करते मम्मा तू? बाबाला ऑफिसचं काम नाही करू देणार? तू पण लॅपटॉप चालवतीये का? नुरी, वाजवा वाजवा मम्मा, वाजवा. कसं बांधलंय बघू. हे बघ बाबा, हे बघ असं बांधलंय. आम्ही प्रचंड थकलो होतो, पण गोडूबाईला बघितलं की सगळा थकवा निघून जातो. खूप छान बाबा बाबा मामा मामा करते. ते सतत ऐकत राहावंसं वाटतंय. बघा, तुम्ही पण ऐका. आतू, काहीतरी बोलायचंय तिला. काहीतरी बोलायचं. आतू, आत्तू मम्मा 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 मम्मा. बाबाच लय छान वाटतंय हो. मम्मी तेल लावते तर झोप आली आहे ना मला आता. कित्येक दिवस झालं गोडूबाईमुळे शांत झोप नाही. आज मम्मीने एवढं भारी तेल लावून दिलंय ना, खूप छान झोप येणार आहे मला. पण काय माहिती गोडूबाई झोपू देते की नाही तर. झोपती का पण ही? बघते पण कॅमेराकडे. तिला एकदम आनंद होते पण कशी असते पण. मला तर कोणी एक झोका दिला तर मी अशी झोपून जाईल.